नमस्कार. युसे न्यूजच्या अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर यापुढे जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येईल त्याच्या नरडीचा घोट घेणार, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाची वाढती धग, बुलढाणा जिल्ह्यातील आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली. आणि खामगावात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी बसवरील सरकारच्या जाहिरातींना काळं फासलं. सरकारचा नोंदवला निषेध. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर यापुढे जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येईल त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारक भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं. दुसरीकडे मराठा समाजाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे या देखील भूमिकेचे तुम्ही आम्ही सर्वच लोक आहोत की त्यांना आपलं मिळावं आणि त्यांच्या समर्थनावर पाठिंबा देखील त्यांना आपण देत आहोत. पण मी जाहीरपणे सांगतो की माझं एक वक्तव्य आलं होतं की गुणरत्ने सदावर्ते ज्या पद्धतीनं थैते नाचून त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये लढत होता, जसा की सुडाने पेटला होता की हे यांना मिळालंच पाहिजे नाही. पण आता भविष्यामध्ये जर कोणी अशा प्रकारे आरक्षण मिळाल्यानंतर हे आरक्षण थांबवण्याकरता किंवा आरक्षण उडवण्याकरता जर कोणी पुढे येऊन त्याला हे आरक्षण रद्द करायचा प्रयत्न केला तर मी या जाहीर विषयाला सांगतो त्याचा नंदीचा घोट घेतल्याशिवाय मीच गप्प बसणार नाही. मराठा आरक्षणाची वाढती धग पाहता बुलढाणा जिल्ह्यातील आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीनं उग्र रूप घेतलंय. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले आहेत. अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदारांच्या घरांना लक्ष करण्यात आलं असून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात येते आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी पोलिसांकडून 1 अधिकारी, 4 पोलीस कर्मचारी यांची तैनाती करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत इथं वाढ करण्यात आली असून 24 तास हा बंदोबस्त इथं लावण्यात आला आहे. खामगावात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी बसवरील सरकारच्या जाहिरातीला काळे फासून सरकारचा निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निकाल द्या आणि जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. शिवाजी महाराज की जय. अरे या नाही कुणाच्या बापाचं असं कसं देत नाही. अरे या राजकारण्यांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय भवानी. जय शिवाजी. सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं या ठिकाणी 29 तारखेपासून आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. या 3 दिवसाच्या आजचा 3रा दिवस या ठिकाणी या उपोषण आंदोलनाचा उजाळलेला आहे. या आंदोलनादरम्यान आम्ही साखळी उपोषण, आमरण उपोषण सोबतच आम्ही काल भजनाच्या माध्यमातून सुद्धा यांना सद्बुद्धी मिळो या शासनकर्त्यांना, प्रशासनाला, यासाठी कालचं भजन आंदोलन केलं. सोबतच आम्ही ज्या वायताळ वीर आहेत त्यांना फक्त बडबड करल्याशिवाय दुसरं काहीच काम येत नाही अशा वाताळ वीरांचा पुतळ्याचं दहन आम्ही या ठिकाणी केलं. आज 3ऱ्या दिवशी आम्ही अजूनही आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला गंभीर घेत नसल्यामुळं आम्ही आज
एस टीवरती जे महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीचे फोटो होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळं भासलेलं आहे. जर ते आमचं ऐकत नसतील, अजूनही आमच्या मागणीला गंभीरतेने घेत नसतील, तर आम्ही विधान भवनात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार. मराठा आरक्षणाचा लढा अकोला जिल्ह्यातही तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील चरणगाव इथं नेत्यांना गावबंदी केल्यानंतर समाज बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. गावात कॅन्डल मार्चही काढण्यात आला आणि मुंडन करून निषेध करण्यात आला. जरांगे पाटील यांचं उपोषण आणि संपूर्ण राज्यभर पेटलेला मराठा समाज हे सगळं लक्षात घेता अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी आपापले उद्घाटनं व सोहळे रद्द केलेले आहेत. अशी विनंती अकोला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांना माझी नम्र विनंती राहील की आपण सुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा निर्णय होत नाही व मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपले उद्घाटनं सोहळे होत असतील ते पुढे ढकलावे. अन्यथा आपल्या सर्वांना मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि नाईलाजास्तव आम्हा सर्वांना मराठ्यांना ते उद्घाटनं बंद पाडण्याची वेळ आपण आणू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अकोला बार असोसिएशनमधील मराठा समाजाच्या वकिलांनी पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आणि मराठा आरक्षणाला सर्व वकिलांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारतर्फे त्वरित कायदेशीर कार्यवाही करून मराठा आरक्षणाचा प्रश्न लक्षवेधी स्वरूपात सोडवावा, मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्यात यावं असं निवेदनात या वकिलांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अकोल्यात समर्थन देणारे समाजसेवक गजानन हरणे यांची भेट घेऊन वकिलांनी निदर्शनं केली. अकोला बार असोसिएशनच्या सदस्यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना हे निवेदन सादर केलं. अकोला बार असोसिएशनचे सदस्य या वतीने आम्ही मराठा आरक्षण याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यानिमित्त अकोला जिल्ह्यामध्ये गजानन हरणे यांनी सुद्धा त्यांना समर्थनानं मराठा आरक्षण समर्थनानं निवेदन उपोषण सुरू केलेलं आहे. त्याला अकोला बार असोसिएशनचे मराठा सदस्य तसेच अकोला बार असोसिएशनच्या वतीने आम्ही समर्थन देण्याकरिता, पाठिंबा देण्याकरिता तिथे उपस्थित झालेलो आहे. आणि आमचं शेवटपर्यंत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही अकोला बार असोसिएशनच्या वतीने व मराठा वकील संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे आणि दिलेला आहे आणि आमचा शेवटपर्यंत त्यांना पाठिंबा राहील एवढंच आम्ही तुम्हाला आज रोजी सांगतो. अकोल्यातील आमदार रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेत शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. लेक लाडकी योजना आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील 6 जिल्ह्यांना लागू करावी. मातृवंदना योजना 25% पीक विम्याची आगाऊ रक्कम येत्या 2 दिवसात वळती करणे यासंबंधात पाठपुरावा करण्यात यावा. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती आणि शेतकऱ्यांचे 164 कोटी रुपये त्वरित जमा करण्यात यावे. दिवाळीपूर्व आनंदाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. यासह विविध योजनांचा आढावा घेत आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत चांगलंच धारेवर धरलं. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दिवाळीसारखा सण साजरा करता यावा यासाठी आवश्यक त्या कारवाई करण्याचे निर्देश रणधीर सावरकर यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती नव्यानं स्थापित आणि 2022 मध्ये
चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी प्रत्यक्ष मतदान 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या अनुषंगानं उमेदवारांनी गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदासह थेट सरपंच आणि पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच सदस्याच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीनं प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात येणार आहे. वाडेगाव बाळापूर मार्गावर धनेगाव बस स्थानकाजवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या धनेगाव बस स्थानकाजवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार इसमास डोक्याला जबर मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. जखमी इसमाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर ते खामगाव बायपासची दुरावस्था झाली आहे. या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बाळापूरमधून जाणारा मुख्य रस्ता जीर्ण झालाय. मुख्य रस्त्यावरील मोठमोठाले खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा यूएसएन न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ? क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोला शहरातील किराणा बाजार इथं 2 चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल 2 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लकडगंज मधील गुलशन कॉलनीत राहणारे शेख इस्माईल शेख छोटू यांच्या तक्रारीनुसार ते हॉटेल व्यावसायिक असून दुपारी रयत हवेली इथं आले. त्यांना एकाकडून प्लॉट विक्रीचे टोकन म्हणून 2 लाख रुपये घ्यायचे होते. इथं इम्रान खान, हाफिज खान यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर ते मोहम्मद अली चौक आणि तेथून किराणा बाजारात आले. किराणा बाजारात त्यांनी आपली दुचाकी उभी केली आणि दुकानात काही कामानिमित्त गेले. गाडीच्या डिक्कीत ठेवलेले पैसे कोणीतरी अज्ञात इसमांनी काढून घेतले. दरम्यान याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या डिक्कीतून पैसे काढत लंपास केले. दरम्यान बाजूला असलेल्या एका हमालानं त्यांचा पाठलाग केला, मात्र ते पळून जाण्यास यशस्वी झाले. प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी 2,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. यावेळी पोलिसांना इथं क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याचं निदर्शनास आलं. या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप, टॅब, मोबाईल, राउटर आणि क्रिकेट बेटिंगचे इतर साहित्य, मोटारसायकल, रोख रक्कम 17,000 रुपये असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 3 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. लातूर इथं झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यातील विविध जिल्ह्यातील समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली होती. यावर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात आली असा निर्णयही घेण्यात आला होता.
यात मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करायची नाही असा निर्णयही घेण्यात आला होता. यावर माजी मंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. लातूरच्या बैठकीतील लोकांना कोणी अधिकार दिला? कायदा शिकवायचा असेल तर माझ्याकडे या, असं ते म्हणाले होते. याबाबत मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं खामगावात नारायण राणे यांच्या पुतळ्याचं दहन करत निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत एसटी बसवरील नेत्यांच्या फोटोला काळं फासलं. सरकारतर्फे मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्यानं सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात मराठा बांधव आक्रमक झाले होते. यावेळी मराठा समाज बांधवांनी एसटी बसच्या जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचे पडसाद अकोला शहरातही उमटत आहे. एका तरुणानं अंगावर ऑइल टाकून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं मोठा अनर्थ टळला. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात याचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट इथं गिरीश गावंडे या युवकानं अंगावर काळे ऑइल टाकून घेऊन शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून युवकास ताब्यात घेतलं. अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी महासंघ आणि आदिवासी संघर्ष समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या आणि तातडीनं मिळण्याची मागणी करण्यात आली. बेरार प्रांतातील अमरावती महसूल विभागांतर्गत येणाऱ्या संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सहज विना अडथळा मिळणं आवश्यक आहे. याबाबत सातपुडा कोळी महादेव आदिवासी सेवा संघटनेनं निवेदन सादर करत 26 ऑक्टोबर रोजी उपोषणाला प्रारंभ केला. या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आदिवासी कोळी महासंघाचे माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 23 पासून आमच्या कोळी जमातीला जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मी आणि माझे 2 सहकारी आम्ही 5 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आमची मागणी ही आरक्षणाची नसून कोळी महादेव ही जात अगोदरच संविधानाच्या सूचीमध्ये असून त्याप्रमाणे आम्हाला या अगोदरच जात प्रमाणपत्र मिळत होते. पण गेल्या 2 वर्षापासून विविध अटी लादून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला आमचे जातीचे प्रस्ताव स्वीकारत नाही आहे. पण त्याचप्रमाणे दर्यापूर, वाशिम इतर ठिकाणी जात प्रमाणपत्र वितरित होत आहे. ज्याप्रमाणे इतर जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वितरित होत आहे त्याप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये जात प्रमाणपत्र कोळी जमातीचे मिळण्यात यावे ही आमची शासनाला विनंती आहे. आमचा 5वा दिवस असूनही अजूनपर्यंत शासनाकडून कोणतीही ठोस आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे. जर शासनाकडून आम्हाला आश्वासन मिळाले नाही तर आमचे आंदोलन अजून कठोर होईल. अकोला शहरातील जठारपेठ चौक परिसरात उभारण्यात आलेल्या सद्गुरू टॉवर्समध्ये पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालमत्ता धारकांना तब्बल 10,140 चौरस फूट अनधिकृत बांधकाम केल्याची बाब महानगरपालिकेच्या तपासणीत समोर आली. या प्रकरणी सोमवारी महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. पूर्व झोनमधील जठारपेठ चौक भागात मालमत्ता धारक अशोक दर्यानी आणि श्रीचंद दर्यानी यांनी सद्गुरू अपार्टमेंट बांधण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली होती. मनपानं परवानगी दिल्यानंतर इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम करताना निकष नियमांची पायमल्ली केल्याचं नगररचना विभागाच्या तपासणीत आढळून आलं. मालमत्ता धारकांनी मंजूर नकाशाच्या अतिरिक्त पार्किंगच्या जागेत समास अंतरानं तब्बल 10,140 चौरस फूट बांधकाम अनधिकृत केल्याची बाब समोर आली. प्रकरणी मालमत्ता धारकांना महानगरपालिका प्रशासनानं नोटीस बजावली होती. त्यानंतर सोमवारी या टॉवरमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी पिकावर होती. मात्र परतीचा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा असून जमिनीत ओलावा नसल्यानं हरभरा पेऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. परतीच्या पावसाकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरविली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे खरीपात सोयाबीन पिकांवर नियोजन असते, मात्र उत्पादन घटल्यानं लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. खारपाण पट्ट्यातील जमिनीत ओलावा नाही. पावसाच्या खंडामुळे खरीप पाठोपाठ रब्बीचीही आशा मावळत चालली आहे.
रबी हंगामातील हरभरा लागवडीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हरभरा उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया करण्याचं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे. दरम्यान हरभरा बियाणे पेरणीपूर्वी बियाणास टेबुकोनाझोल 5.4% या बुरशीनाशकाची 4 मिली किंवा पोकल्यास 5.7% आणि टेबुकोनाझोल 1.4% ES 3 मिलीलिटर किंवा टेबुकोनाझोल 15% आणि झिनेप 57% WD 40 मिलीलिटर प्रति 10 किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाणास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्राम प्रति 10 किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पावसानं हुलकावणी दिल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण झालं आहे. सोयाबीन पिकाचं उत्पादन घटलं असून कपाशीचं पीक अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे बाळापूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या वर्षा वझिरे यांनी केली आहे. यावर्षी खरीप पेरणीसाठी आवश्यक प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या आहे. मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाचा खंड पडला. उडीद मूग पिकाला लावलेला खर्च वसूल झाला नाही. सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्यानं हजारो हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचं उत्पादन घटलं. दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य वझिरे यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीच्या काठावरील शेतजमीन खरडून निघाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. कर्ज काढून पेरणी केल्यानंतर उगवलेलं पीक पुराच्या तडाख्यात सापडलं. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं मिळावी अशी मागणी भाजपचे माजी आमदार गव्हाणकर यांनी केली आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. सतत संकटांचा सामना करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती नापिकी यामुळे शेतकऱ्यांसमोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. बाळापूर शासनानं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी भाजप नेते नारायण गव्हाणकर यांनी केली आहे. बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर यापुढे जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येईल त्याच्या नरडीचा घोट घेणार, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाची वाढती धग, बुलढाणा जिल्ह्यातील आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली. आणि खामगावात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी बसवरील सरकारच्या जाहिरातींना काळं फासलं. सरकारचा नोंदवला निषेध. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.